कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारण ज्या एका नावाभोवती फिरतं ते नाव म्हणजे गोकुळ. पण यंदा गोकुळची निवडणूक केवळ दरापुरती मर्यादित राहिलेली नाही. ही लढाई आहे अस्तित्वाची. ही लढाई आहे जिल्ह्यावर वर्चस्व गाजवण्याची. आणि ही लढाई आहे बदललेल्या राजकीय समीकरणांची. एका बाजूला 25 वर्षांची सत्ता गमावलेला महाडिक गट पुन्हा कमबॅक करण्यासाठी सज्ज आहे, तर दुसऱ्या बाजूला सतेज पाटील आपला गड राखण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करतायत. पण ह्या सत्तेच्या सारीपाटात खरी जादू लपली आहे ती 27 या आकड्यात आणि 130 ठराव यांच्या ताकदीत. नेमकं काय आहे हे गणित पाहूयात. कोल्हापूरचा आर्थिक आणि राजकीय केंद्र. गोकुळ दूध संघाकडे कोल्हापूर जिल्ह्याचा आर्थिक आणि राजकीय कणा म्हणून पाहिलं जातं. 2300 कोटी रुपयांची प्रचंड उलाढाल असलेल्या या संघाबद्दल एक वाक्य प्रसिद्ध आहे: ज्याच्या हाती गोकुळ त्याची जिल्ह्याच्या राजकारणावर पकड. 1963 आनंदराव पाटील सुवेकर यांनी स्थापन केलेल्या या संस्थेने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आर्थिक आधार दिला. पण आज ही संस्था केवळ दूध संघ राहिलेली नसून जिल्ह्याचं सत्ता केंद्र बनलीय. म्हणूनच नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकानंतर आता सर्व नेत्यांना गोकुळच्या निवडणुकीचे वेध लागलेत. बदललेली राजकीय समीकरणं आणि सतेज पाटलांसमोरचं आव्हान. गेल्या निवडणुकीचा इतिहास पाहिला तर आमदार सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र येत महाडिक गटाची 30 वर्षांची एकहाती सत्ता खालसा केली होती. मात्र मागील 5 वर्षात कोल्हापूरचं राजकारण पूर्णपणे बदललंय. यापूर्वी महाडिक गटासोबत असलेले अनेक संचालक आता सतेज पाटील यांच्यासोबत आहेत, तर सतेज पाटील यांच्यासोबत असलेले काही जुने साथीदार आता महायुतीच्या गोटात सामील झालेत. यामुळे सतेज पाटील यंदा काहीसे एकाकी पडल्याचं चित्र आहे. आणि म्हणूनच महाडिक गटही ही संधी साधून पुन्हा सत्ता हस्तगत करण्यासाठी धडपडतीये. 5100 सभासद आणि 130 ठराव्यांची अनिवार्यता. आता वळूया या निवडणुकीतील सर्वात महत्त्वाच्या तांत्रिक मुद्द्याकडे. गेल्या निवडणुकीत गोकुळकडे 3900 सभासद होते, मात्र आता ही संख्या 5400 वर पोहोचली आहे. या 5400 सभासदांमधून 25 संचालक निवडले जाणार आहेत. पण खरी मेख ही आहे की नव्या नियमानुसार प्रत्येक उमेदवाराकडे कमीत कमी 130 ठराव असणं अनिवार्य. ज्या नेत्याकडे 130 पेक्षा जास्त ठराव आहे तोच उमेदवार म्हणून एखाद्या पॅनलमधून उभा राहू शकतो. म्हणजेच ज्या पॅनलकडे 130 ठराव असणाऱ्या उमेदवारांची संख्या जास्त त्याचंच पारडं जड राहणार आहे. मातब्बर नेत्यांची संख्याबळ या ठराव्यांच्या शर्यतीत शौमिका महाडिक, अरुण डोंगळे, विश्वास पाटील, चेतन नरके, अजित नरके, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, अंबारीश घाडगे यांसारख्या अनुभवी नेत्यांकडे प्रत्येकी 200 पेक्षा जास्त ठराव आहेत. हे नेते ज्या बाजूला झुकतील तिकडेच सत्तेचं पारडं फिरण्याची शक्यता आहे. महादेवराव महाडिक आणि हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली अनेक जण सत्तेच्या या स्पर्धेमध्ये उतरले आहेत. सभेतील राड्यांचा इतिहास. गोकुळची निवडणूक आणि संघर्ष हे जुनं नातं आहे. 2018 मध्ये पहिल्यांदा तारेरणी कार्यालयाजवळ झालेल्या सभेमध्ये सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ समर्थकांनी शिरकाव केला आणि तिथे खुर्च्यांची तोडफोड, चपलांची फेकाफेक झाली होती. 2019 मध्ये तर राड्याच्या भीतीने खुर्च्या जमिनीला बांधूनच ठेवाव्या लागल्या होत्या. सत्तांतरानंतरही हा वाद शमला नव्हता. शौमिका महाडिक यांनी विरोधक म्हणून सत्ताधाऱ्यांना प्रत्येक सभेमध्ये घाम फोडलाय. विशेषतः कागल MIDC येथील सभेमध्ये बॅरिकेड्स तोडून सभासदांनी केलेला प्रवेश असो किंवा TRPवरून झालेली टीका. गोकुळच्या प्रत्येक सभेने संघर्षाचा नवा अंकच लिहिलाय. 130 ठराव्यांच्या ताकदीला जास्त महत्त्व आहे. एकीकडे सत्ता टिकवण्यासाठी सतेज पाटील यांनी आपली सगळी ताकद पणाला लावली आहे, तर दुसरीकडे 30 वर्षांचं साम्राज्य पुन्हा मिळवण्यासाठी महादेवराव महाडिक आणि शौमिका महाडिक यांनी महायुतीच्या माध्यमातून कंबर कसली आहे. पण प्रश्न फक्त सत्तेचा नाहीये. प्रश्न आहे त्या 5400 सभासदांच्या विश्वासाचा आणि ग्रामीण भागातील त्या लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या घामाचा, ज्यांच्या जीवावर गोकुळचा हा 2300 कोटींचा डोलारा उभा आहे. ही निवडणूक खरोखरच बिनविरोध होणार की कोल्हापूरच्या मैदानावर पुन्हा एकदा सतेज पाटील आणि महाडिक गटात सत्तेचा थरार बघायला मिळणार? 27ची ती मॅजिक फिगर कोण गाठणार आणि कोल्हापूरच्या या सर्वात मोठ्या आर्थिक सत्ता केंद्रावर कोणाचा गुलाल उधळला जाणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं येत्या काही दिवसात स्पष्ट होतीलच. पण एक मात्र नक्की, यंदाची गोकुळची निवडणूक ही केवळ दूध संघाची निवडणूक नसून ती आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या राजकारणाची नांदी ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं, यंदा गोकुळवर कोणाची सत्ता येणार? सतेज पाटील की महाडिक? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला